மதிரட்டுமே விசில் பறக்கட்டுமே now கரங்கள் ஒசரட்டுமே தேகோ அழகு மொத்தமே now குழந்தை சிரிப்புள்ள பேசுதா இமயம் வல்ல போல மாசுதா மனச பறிக்கிற கிரேசுதா என்ன சிவன பத்தி பேசுதா குக்கு குக்குலி பாபா ஹவுசே எனக்கும் குறையாத மௌசே. थांबा तुमका वाटलं असत ही मूवी असत तर तसं काय नाही. त्याचं झालं असं, आम्ही थंडीच्या सुरुवातीक ठरवलेली पोपटीची पार्टी करायची, पण त्याका मुहूर्त गावलं थंडी संपाक. त्याच्यासाठी पहिलं गेलो बाजारात आणि दोन्ही प्रकारचे आम्ही घेतलं वाल. त्याच्यानंतर चिकन सेंटरला जाऊन गावठी आणि बॉयलर दोन्ही प्रकारचे कोंबडे घेऊन मोठे मोठे लेग पीस कापून घेतले. हरिप्रसादान मालवणी मसालो घेतले आणि आम्ही मॅग्नेट करू गेलो. पहिलं लावलो मसालो, लसूणची पेस्ट, दही, मसालो, मीठ असं बराच मिश्रण टाकून मॅग्नेट करून ठेवलो. त्यानंतर आम्ही चिंगळांका पण मॅगी मसाला लावून मिक्स करून घेतलो. हाय संत्यान तुळशाचे 500 रुपये दिले म्हणून सेलिब्रेशन चालू होतं. दुसरा टेन्शन आमका होता मडके शोधून मिळाले नाही म्हणून. शेवटी आम्ही भुसारी दुकानातून 2 डबे शोधून घेऊन येलो आणि डब्याचं झाकण खोलण्यासाठी स्पेशल डेंटिस्ट डॉक्टरकच बसवलं. तू भल्या जणांचे दात काढलं, जरा डब्याचं झाकण पण काढून आमका दाखव. डबे खोलून झाल्यावर मुणगेकरान भांबरोड्याचं पालो, हाय गावठी चिकन, हाय पॉपकॉर्न, त्यानंतर वाल, शेंगे आणि भांबरोड्याचं पालो टाकून पहिलं डबं तयार करून घेतलं. तसंच आमचं दुसरं डबं तयार करण्यासाठी पहिलं भांबरोड्याचं पालो घालून घेतलं. त्यानंतर बॉयलर चिकन, त्याच्यावरती अंडी आणि त्याच्यावरती पॉपकॉर्न आणि नंतर भांबरोड्याचं पालो घालून घेतलो. त्यानंतर सगळ्यात लास्ट आम्ही चिंगळा घालून डबो पॅक करून घेतलो. दोन्ही डबे फुल झाल्यावर आम्ही पाठीमागच्या मैदानात डबे घेऊन येलो आणि खरी कसरत आमची चालू झाली. आजूबाजूची लोकांची काटका, गवत, लाकडा जमा करून आम्ही चारही बाजून पॅक करून घेऊन एका पेटवून दिलो आणि जे इले नाही त्यांच्या आम्ही होय मित्रांनो येतो म्हणतात आणि ऐन टायमाक टांग देतात, त्यांची आम्ही अशीच मोजून घेतो. अशा प्रकारे बघता दोन्ही डब्यांका चारही बाजून मस्तपैकी आग लागलेली. मग आम्ही पुढच्या तयारीक लागलो आणि पोपटी वतूच्यासाठी केळीची पानं चोरून आणलो. आग मालावली तशी दोन्ही डबे आम्ही बाहेर काढून घेतलो आणि आम्ही पहिलो डबो गावठी चिकनाचं ओतून घेतलो आणि त्यानंतर आम्ही दुसरं डबो बॉयलर कोंबडीचं ओतून घेतलो. दोन्ही डबे ओतल्यानंतर डोळ्यासमोर एक जबरदस्त नजारा होतो की खैसून सुरुवात करायचा तोच प्रश्न पडलेलो. वास तर असं जबरदस्त होतो, मन तृप्त एकदम झाला. कारण की आमच्या डोळ्यासमोर गावठी चिकन होता, बॉयलर चिकन होता, अंडी होती, पॉपकॉर्न होती, चिंगळा होती, अशा प्रकारे बरेचसे आयटम होते. मित्रांनो, शाळेत असताना एकामेकाचे डबे चोरून खाणारे आम्ही अशी खूप वर्षानंतर एकत्र येऊन खाण्यात बसान मजा मारण्यात एक वेगळीच अनुभव असा. आम्ही तर मजा केलीच, पण तुम्ही असे कधी मित्रांसोबत आपल्या मजा केला आहात का? नक्की सांगा.